तर मंडळी आता पुढं लय चिखल दिसतोय, त्यामुळे माझ्या चपल्या इथंच काढतो. कारण की पुढे जर आपण गेलो चप्पल घालून तर परत आपले पाय भरणार आहेत, चपल्या पण भरतील, तुटतील चपल्या माझ्या. मी इथंच काढून ठेवलेत. तर कसं आहे म्हणजे आजच्या कडकत्या धडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये तुमचं दणदणीत स्वागत. माझं नाव आहे संकेत आणि आत्ता मी आलोय रानामध्ये. तुम्ही म्हणत असाल सारखा रानात काय जातोय, तर आज विशेष कारण आहे रानात येण्यासाठी. कारण की आत्ताच पाऊस उघडलाय, नाही तर जोरात पाऊस झालाय आमच्या इकडे. आता पावसामुळे रस्त्याचीच तुम्ही अवस्था बघा काय झाली, एवढं पाणी झालंय रस्त्यावरती. तरी मला थोडासा यायला उशीर झाला, त्यामुळे पाणी मुरलं असेल. पण वावराची काय अवस्था झाली असेल ना, तुम्ही या रस्त्यावरनच विचार करू शकता. त्यासाठी मी चाललोय, म्हणलं बघावं की आपल्या वावराची अवस्था काय झाली ती. बाकी पावसाचं वातावरण असल्यामुळं मी छत्री घेऊन आलोय. म्हणलं आपण सगळं जे काय असेल ना ते बघून यावं आणि जाता जाता तुम्हाला पण दाखवावं की आमच्या इकडं कशी वावरं असतात, त्यांची लागवड कशी असते, सगळं तुम्हाला आज बघायला भेटेल. तर म्हणजे आमच्या इकडे आता 2-3 दिवस झालं जोरात पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे आमचं जे धोम धरण आहे ते फुल भरले. त्यामुळे पाणी एकदम फुल स्पीडनं सोडलेलं आहे नदीला, त्यामुळे नदीला आलाय महापूर. आणि तरी पण तुम्ही बघू शकता आमच्या इकडे कॅनेलला पाणी सोडलं नाही अजून. एवढा मोठा महापूर आलाय तरी पाण्याचं काही नामनिशाणच नाही कुठं. तर अशी परिस्थिती आमच्याकडे, एवढा पाऊस होऊन पण पाणी सोडलं नाही. म्हणजे बघा. तर म्हणजे मी आता आलोय वावराच्या रस्त्याला. इथून मागच्या साईडला जेवढी बी वावर दिसते ना तुम्हाला, सगळी वावर चालू होतील इथून या रस्त्यापासून सगळे. आणि इकडून जसं जसं तुम्ही आज जाल तसं जसं तुम्हाला सगळ्यांची वावर बघायला भेटणार. आपलं वावर एकदम शेवटलं आहे, त्यामुळे बराच प्रवास आपल्याला अजून करायचा आहे. मंडळी आता तुम्हाला बघत दिसत असेल एवढं मोठं दोन पाण्याचे ढव झाले. तर हे कशामुळे होतं, तर जवळजवळ इथून ट्रॅक्टर जातो आणि ट्रॅक्टरचं इथं चिखलात अडकला ना तर एवढा मोठा खड्डा करून जातो. बाकी इकडे एक विहीर आहे, हे पण बघा तुम्हाला दाखवतो. ती बघा ती विहीर छोटीशी आहे, पण पाणी लय इथलं थंड असतं. आणि आता पाऊस सुरू झालाय थोडा थोडा, त्याच्यामुळे आपल्याला पटकन गेलं पाहिजे वावराकडं. परत जर पाऊस आला, मी जर पावसात गावलो तर लय अवघड होईल. पाऊस आलायच, आता मला छत्री काढायला पाहिजे. मी छत्री काढतोय, पावसात भिजून आहे छत्री. तर म्हणजे आता बारीक बारीक पाऊस चालू झालाय, तुम्ही बघू शकता. आणि त्यासाठी मी आता छत्री पण काढली. नशीब मी छत्री घेऊन आलो, नाहीतर मला पावसामध्ये भिजायला लागलं असतं. माझं नशीब चांगलं की मला अक्कल आली की बाबा आपण छत्री घेऊन जायला पाहिजे. आता मला नाही वाटत आपल्याला इथून जाता येईल पुढं, कारण पाऊस आहे. जर पाऊस थांबला तर जाऊ, नाहीतर मग आपल्याला परत माघारी घरी जायला लागणार आहे. आता म्हणजे जोपर्यंत पाऊस जातोय का नाही तोपर्यंत तुम्ही हा सिनेमॅटिक व्हिडिओ बघून घ्या. तर म्हणजे आता पावसाच्या नावाखाली आलेली छोटीशी चाक संपली आणि पाऊस बिऊस काय गेला सगळा, वाईच चालन लगेच गेला. म्हणलं आता चला आपण पटकन रानात जाऊ, बघू आणि माघार येऊ. कारण तिथं जोरात पाऊस बिऊस आला ना तर मी बेकार अडकणार. तर मंडळी आता पुढं लय चिखल दिसतोय, त्यामुळे माझ्या चपल्या इथंच काढतो. कारण की पुढे जर आपण गेलो चप्पल घालून तर परत आपले पाय भरणार आहेत, चपल्या पण भरतील, तुटतील चपल्या माझ्या. मी इथंच काढून ठेवलेत. म्हणजे आत्ता माझ्या बघा केवढा मोठा ढव. हा मेन रस्ता आहे वावराकडे जाण्याचा आणि त्याच्यावरती तुम्ही ढव बघा केवढा मोठा आहे. गाडीचं इथनं जाऊ शकत नाही. इकडून कडनं जर गेली ना तरच जाऊ शकते, नाही तर नाही जाऊ शकत. तुम्हाला जर इथनं पुढे जायचं असेल तर इथं कुठेतरी गाडी लावायची आणि तिथनं पुढे चालत जावं लागणार आहे. तर म्हणजे आत्ता वातावरण बघा कसं झालं, एकदम मस्त. आत्ता थोड्या वेळापूर्वी ऊन पडलेलं आणि मी व्हिडिओ काढायला फोन काढला, येऊन गेलोय. असं तर माझा पचका झालाय मोठा. म्हणजे तिकडे माणसं चालले बघा, तुम्ही बघू शकता. तर म्हणजे तुम्हाला माझ्या मागं अजून एक विहीर दिसत असेल, ही सगळ्यात भारी विहीर मला वाटते. कारण की वातावरण इथलं सगळ्यात खतरनाक असतं. तुम्ही जर वरती बघितलं तर एक मोठं बोरीचं झाड आहे इकडं असं, आणि त्याच्या इथं शेजारीच विहीर आहे. विहिरीच्या वरती सगळी झाडच आहेत, बघू शकता. कडनं अवतीभवती सगळी झाडं आहेत आणि सगळी सावली आणि थंडगार वारं पडलेलं असतं. त्याच्यामुळे हिथं आलं का नाही की जो गारवा जाणवतो ना
तो कुठे जाणवत नाही. पाणी त्याच्यामुळे गार वारं सुटलेलं असतं सगळीकडे. म्हणून मला सगळ्यात आवडती जागा जो कुठली असेल आमच्या इथं वावराच्या इथं ती जागा म्हणजे ही असली, कारण की इथलं वातावरण सगळ्यात बेस्ट आहे. बाकी म्हणजे ह्या जागेवरती आहेत ना लोक आपली म्हशी गुरं जे काय असतील ना ते चरायला आणतात. कारण की इथं जर तुम्ही बघितलं तर माझ्या मागच्या साईडला मोठं मोठं गवत आहे. त्या गवतामध्ये आपली गुरं ढोरं जी काय असते ती चरायला आणतात. त्यांचं पण नेमकं पोट भागतंय. तुम्ही गवत बघा केवढं मोठं आहे. हे बघा गवत, हे फुकटचं गवत भेटतं त्यांना, कारण की हे कोणाचं वावर आहे माहित नाही मला, पण हे पडीक असतं त्याच्यामुळे मग इकडे गावात उगावून. तर म्हणजे तुम्ही माझ्या मागं बघू शकता कितीतरी वेळातून आत्ताशी चांगलं ऊन पडले, नाही तर सकाळपासून नुसतं आभाळ आहे. एवढं भारी वाटतं नाही उन्हात, कवळ्या उन्हात उभं राहिल्यावर. तुम्ही म्हणाल आत्ता दुपारच्या 12 वाजल्यात तरी पण कवळं ऊन पडतंय, कारण की आता ढग सगळीकडे पसरले त्यामुळे ऊन झाले कवळं. बाकी इकडे बघा अजून एक ढव इकडे पाण्याचा, चालायची वांदीच आहेत सगळी. ऊन गेलं परत, असं सारखं एकदा जातंय एकदा येतंय, त्याचं काय सांगताच येत नाही. तर म्हणजे आता आमचं वावर आले, इकडून माझं पुढे गेलं ऊसामधनं की आमचं वावर येतंयच. हे बघा आलंच. तर म्हणजे हे जे वावर दिसतंय ना इकडचं ते आमचं वावर आहे. आणि आम्ही आत्ता ह्याच्यात सोयाबीनाचं पीक लावले, आणि सोयाबीन पण एकदम खटच आली. आणि इकडच्या साईडला घेवडा आहे बघा, ही अख्खा वाप्पा घेवड्याचा आहे, आणि बाकीचं राहिलेलं सगळं सोयाबीन आहे. मग एकदम जोरातच आले. म्हणजे आता मी वावराची ह्या साईडला उभा आहे, ह्या साईडचं सगळं बघून झालंय माझं, इकडे सगळं ओके आहे. पण ती पलीकडची साईड जी आहे ना मागची, त्या साईडला काय परिस्थिती आहे ती बघून घेतली पाहिजे. तर आपण आता पलीकडच्या साईडला जाऊया, चला. तर म्हणजे आता मी आलोय खालच्या साईडला. खालच्या साईडला बघा पाणी बघा, एवढं जास्त पाणी नाही, नाही तर दरवर्षी आहे ना बघा पाणी असं दिसतंय, म्हणजे जास्त पाणी झाले. पण ह्या वर्षी एवढं काय नाही पाणी, पण दरवर्षी पाणी पाय अख्ख्या खाली जातात, इतक्यावरती पाणी भरतं, इतक्यावर एवढं पाणी साचतं इथं. यावर्षी आमचं नशीब चांगलं आहे की एवढा पाऊस होऊन पण पाणी अजिबात साचलं नाही वावरात, त्यामुळे आता आपलं पीक एकदम जोरातच येणार आहे. तर म्हणजे आता पायाची अवस्था बघा माझ्या काय झाली बघा, चिखल लागलाय. तेवढा तर लागायचाच, पण आज जरा जास्तच लागलाय वाईच. चला आता आपण जाऊ घरी. आता चांगलं बघून बिघून झालंय आपलं सगळं, एकदम सगळं ओके. आता मी विचार करतोय आपण जातो घरी आता. बाकी मंडळी तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल माझी व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणारच तुम्ही, पण जर आवडला असेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकले ना ते लगेच तुमच्या स्क्रीनवर दिसतील आणि थोडासा माझा पण फायदा होईल. आता मंडळी तुम्ही म्हणत असाल तुम्ही सारखं राहणार इकडंच का बनवतो व्लॉग, गावात वगैरे का नाही बनवत. तर मंडळी विषय असा आहे की आत्ताच मी चॅनल जरा नवीन नवीन चालू केलाय, आणि आता जर मी गावात असा फोन धरून बोलायला लागलो काय तर माणसं म्हणतील तू काय बनवतोस, काय करतोस. तर मी काय सांगणार ना त्यांना, मी म्हणणार त्यांना की बाबा युट्यूबला व्हिडिओ बनवतोय म्हणून. आणि मी जर त्यांना म्हणलं की बाबा मी युट्यूबला व्हिडिओ बनवतोय, माझे तर नाही सबस्क्रायबर, आणि समजा जर की मी बाबा तुम्ही मला सपोर्ट केला नाही आणि मी काही म्हणजे व्हिडिओ बनवले नाहीत पुढं, तर मग लोक काय म्हणणार ते काय अडगत करते म्हणून. पण जर मित्रांनो तुम्ही जर मला सपोर्ट केला ना चांगला, आपला सबस्क्रायबर बेस जर वाढला चांगला गेला 1000च्या वर, किंवा आपण ओपनली पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉगिंग करणार, चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला पण जाणार, तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.